पिंपरीतील विषारी दारू मृत्यू प्रकरणाचा मुद्दा विधान परिषदेत। अड्डे कुठे चालतात हे पोलिसांना पण माहिती आहे असं अंबादास दानवे यांनी थेटपणे म्हटले। पीआय एसपी या दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यात सहभाग, काय कारवाई करणार असं अंबादास दानवे विचारतात। तर मुख्यमंत्र्यांकडून सीआयडी चौकशीचा निर्णय घेण्यात आल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय। तर पिंपरी चिंचवडचा तर पोलीस स्टेशनच्या जवळ हातभट्टीचे अड्डे चालतात सभापती महोदय, आणि हडपसरचं जिथं आहे तिथं स्वतः पीआयला सगळं माहिती। अड्डे कुठे चालतात, बाजूला चालतात। आम्ही त्या स्लम मध्ये जाऊन आलो, त्याच्याच बाजूला लोक दारू पितात। ते फुग्यामध्ये काहीतरी मेन कापडाच्या पिशव्या असतात, त्याच्यात आणतात त्या दारू। त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पोलिसांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्साईजच्या लोकांना सुद्धा हे अड्डे सभापती महोदय माहिती आहे। सरकारने खालच्या साध्या लोकांवर निलंबनाची कारवाई केली मान्य गृह राज्यमंत्री महोदय। याच्यात पोलिसांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे। खऱ्या अर्थानं मोठे अधिकारी, पीआय दर्जाचे अधिकारी, एसीपी दर्जाचे अधिकारी याच्यात सहभागी आहे। त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये सीआयडी मार्फत तपास करायचा निर्णय घेतलाय। आमचं सरकार अथरच संवेदनशील आहे। गिरीश महाजन साहेबांनी इथे भेट दिलेली आहे। आमच्या मंत्रिमंडळामधील मंत्री गिरीश महाजन यांनी इथे भेट दिलेली आहे। कोणीच मंत्र्यांनी भेट दिलेली असा तर प्रश्न नाही, आणि उपाध्यक्ष महोदयांनी देखील इथे भेट दिलेली आहे। आपल्याकडे माहिती चुकीची आहे, आणि आमच्या उपसभापती मॅडम ह्या स्वतः तिकडे गेल्या होत्या। मग उद्योग मंत्री, सभापती महोदय, उद्योग मंत्र्यांना काय म्हणायचं? आपण प्रश्नाचं गांभीर्य ओळखून सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे। सन्मान्य राज्यमंत्री अतिशय उत्तम पद्धतीनं उत्तर देत आहेत।